मान्य झाले आणि आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी जे आहे ते निर्णयाचं स्वागत होताना पाहायला मिळतं। सोलापूरच्या माड्यामध्ये जे आहे ते आपण जर पाहिलं तर पूर्णपणे जो आहे तो जल्लोष होताना पाहायला मिळतोय। माड्यामध्ये मी सध्या आणि आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या जे ते सरकारकडून GR कडून मान्य करण्यात आलेल्या आहेत। आपल्या समोर मराठा बांधव देखील आहेत, काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या जे सरकारकडून मान्य झालेत। 100% सकल मराठा समाजाचा आणि मनोजदादाचा हा लढाला यशस्वी आज झालेला आहे आणि अजून राहिलेली जी मागणी आहे त्या ते मनोजदादांनी सांगितले ते 1 महिन्याच्या आत आम्ही ती पूर्ण करून 15 दिवसात पूर्ण करू। हा कुठे तर मनोजदादाची लढाई आणि सकल मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रभराचा हा आनंद उत्सव आम्ही आज माडा शहरामध्ये करत आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा पाटील यांच्यामुळे सकल मराठा समाजाला आज चांगल्या आरक्षणाचा दिवस आलेले आहे। कुठेतरी मराठा समाजाकडून दिवाळी साजरी होतानाचं चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळतंय। 5 दिवसाचं उपोषण मनोज जरांगे पाटील यांचं आणि आज एवढा आनंद होतोय, कशा पद्धतीचा आनंद साजरा करताय? आज आम्हाला तुम्ही पाहिलं असेल तर आज गणपतीचा दिवस आहे पण आम्ही आज दिवाळीपेक्षा सण मोठा साजरा करायला लागलोय, कारण आमच्या भविष्य लेकरांचं जे भविष्य आहे ते कुठेतरी उज्ज्वल होताना आम्हाला दिसायला लागलेलं आहे आणि ते मनोजदादामुळे सकल मराठा समाजामुळे हे कुठेतरी आमचं स्वप्न साकार व्हायला लागलेलं आहे। कुठेतरी अनेक दिवसापासूनचा लढा मराठा समाजाचा होता, अनेक नेते मंडळी आले येऊन गेले, आश्वासनाची खैरात घातली घेतली, मात्र आज खऱ्या अर्थानं शासनाने GR काढलाय। कसे पहिली प्रतिक्रिया काय मराठा बांधव म्हणून? याच्यापेक्षा महाराष्ट्रात दुसरा सणच कुठला मोठा नाही असं वाटायला लागलं जीवाला। आपलं काय आता वय झालं पण आपल्या लेकरा बाळांनी उद्याचं भविष्य लय उज्ज्वल आहे। ह्याच्याबद्दल जरांगे पाटलाचं काय उपकार आहे ती काय तोंडी सांगून सुद्धा फिरण्यासारखं नाही। तर जर आपण जर पाहिलं अन्य मराठा बांधव देखील आपल्या समोर येतात। एकीकडे गरजवंत मराठ्यांचा टॅगलाईन खाली मनोजदादा जरांगे पाटलांचं उपोषण होतं, 5 दिवसाचा लढा आणि आज शासनाचा GR निघतोय। खऱ्या अर्थानं गोरगरिबाच्या मुलाला आरक्षणाची गरज होती, पण काय जी समाजातली जी भांडवळ एवढी वाकडी बोलत होती समाजावर, त्यांना मला एक सांगायचं मराठा एकजुटीचा काय विजय असतो ते आज त्यांना मी चांगल्या पद्धतीने मराठा समाजाकडून जो आहे तो जल्लोष हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।